नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 6 सप्टेंबर सायंकाळचे 6:15 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. सर्वप्रथम काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यान झालेल्या पावसात नोंदी पाहिल्या. नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकणात मध्यम ते जोरदार पाऊसही झाल्या. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या. मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि पूर्वेकडील भागांमध्ये हलका मध्यम पाऊस झाला. पश्चिम विदर्भातही पावसाच्या काही ठिकाणी सरी बसल्या. तर इकडे भंडारा गोंदियाच्या आसपासही बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या. आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे आहे आणि येत्या 2 दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्रापासून डिप्रेशन बनण्याची सुद्धा शक्यता आहे. पण तुर्तास या सिस्टीममुळे थेट प्रभाव जरी होत नसला आपल्या राज्यावरती तरीसुद्धा या सिस्टीममुळे हवेचं थोडंसं जोड क्षेत्र जे आहे ते राज्यात अति उंचावरती बनत आहे विदर्भ मराठवाड्याच्या आसपास, आणि त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या भागांमध्ये काही ठिकाणी गडगडाटी पाऊस सक्रिय आहे. सोबतच राजस्थानमध्ये पूर्व भागांमध्ये चक्रकार वाढत आणि या दोन्ही सिस्टम एकमेकांना जोडलेले आहेत. आणि या अगोदरपासून सांगतोय की यावेळच्या पुढच्या पावसाला सुद्धा त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा उशीर लागू शकतो, जो की साधारणतः बदललेल्या तारखेनुसार 17 सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सून माघार फिरायला पाहिजे. पण यंदाही मान्सूनच्या माघार फिरण्याला उशीर होण्याची शक्यता ही सध्या दिसते. बाकी सध्या जर आपण सॅटेलाइट इमेज पाहिली तर जळगाव, त्यानंतर इकडे जालना, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, परभणी उत्तरेकडील भाग, हिंगोली, नांदेडच्या भागांमध्ये, बुलढाणा दक्षिणेकडील भाग असतील गडगडाटी पावसाचे ढग सक्रिय झालेत. मध्यम ते जोरदार पाऊसही आहेत. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरकडे सुद्धा अशाच प्रकारचे ढग आहेत. नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाटामध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. आणि लगतवरती कोकणाचे भाग असेल या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत. आणि हे काही ढग आहेत ते अशाच प्रकारे दक्षिण किंवा दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे पुढे सरकतील आणि बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये हा पाऊस होईल. दक्षिण भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही. घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी किंवा जोरदार पाऊस सरी थोड्या वेळासाठी होतील. कोकणातही हलक्या मध्यम आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी या आज रात्रीसाठी राहतील. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा आज रात्री किंवा अमरावती आणि वर्ध्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल. अकोल्याकडे सुद्धा थोडासा पाऊस आज रात्री होण्याचा अंदाज आहे. पण हा जो काय पाऊस पडतो हा सार्वत्रिक नाही, त्यामुळे काही ठिकाणी हवामान कोरडे राहील. उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा सेम जे काही जोड क्षेत्र आहे त्यामुळे बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पावसाची शक्यता राहील. घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस राहील. किनारपट्टीला सुद्धा मध्यम पावसाची शक्यता राहील. तर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात क्वचित हलक्या पाऊस सरी होतील. बाकी नाशिक, नगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूरचे भाग आहेत. स्थानिक वातावरण तयार झालं तर कुठे तर थोडासा गडगडाट पाऊस होऊ शकतो. विशेष पावसाचा अंदाज नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सुद्धा पूर्वेकडील भागांमध्ये विशेष पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. बाकी नंदुरबारमध्ये थोड्याशा हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही राहील. सध्याच्या आपल्या या अंदाजामध्ये इतकंच. हवामान विभागाचे जर आपण अलर्ट्स पाहिले तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उद्या पुणे घाट, सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. रायगडमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. कोल्हापूर घाट आणि नाशिकच्या घाटामध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर या जिल्ह्यांच्या इतर ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. बीडमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर, नगर, सांगली, मुंबई, पालघर या ठिकाणी हलका मध्यम पाऊस क्वचित काही ठिकाणी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.